प्रभादेवी विभागामध्ये बचत गट कोणाला माहिती नव्हतं आणि ती योजना ही स्वतः मी राबवलेली आहे. ज्या महिलांना काम नाही हाताला अशा महिलांना पण काम मिळवून देण्याचं काम केलं. तसं असताना प्रत्येकीमध्ये एक एक गुण असतो, पण तो बाहेर काढणं महत्त्वाचं असतं. खूप काही मला करायला मिळालं, मला शिकायला मिळालं सेनेच्या संदर्भात आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. प्रत्यक्षात बाळासाहेबांना समोर त्यांच्या पायाला स्पर्श करताना म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आला होता माझ्या. त्याच्यानंतर बालिकाश्रममध्ये जाऊन पण आम्ही अन्नदान केलेलं आहे. त्यावर आज काही वेळेला बघायला गेलं तर सुना बाहेर असतात आणि सासू घरी असते, पण माझ्याकडे उलट आहे. मी बाहेर असते आणि माझी सून घरी असते. मंडळी, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर महिला ह्या बचत गटातून खूप सुंदर असे उद्योग करतायत आणि स्वतःच्या पायावर सक्षम सुद्धा आहेत. परंतु एक काळ असा होता की त्यावेळेला बचत गट हे कसे चालवतात आणि कशा पद्धतीने एकत्रित यायचे हे महिलांना माहिती नव्हतं. असाच एक एरिया होता तो म्हणजे प्रभादेवी. त्या काळामध्ये महिला तर भरपूर होत्या, परंतु त्यांना एकत्रित आणणं ह्यासाठी कोणतरी एक सक्षम अशी महिला हवी होती. तर मी कार्यकर्ता या सदरात आज आपण ज्या कार्यकर्त्यांना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे सौ रेखा देवकर, ज्या प्रभादेवी शिवसेना शाखा क्रमांक 193 आणि 194च्या शाखा प्रमुख होत्या आणि आज त्या त्याच शाखेच्या उपविभाग संघटिका आहे. तसंच ओम साई महिला बचत गटाचे अध्यक्ष, पालवी महिला सेवा सहकारी संस्थाच्या सचिव सुद्धा आहे. तर चला, आपल्या मी कार्यकर्ता ह्या सदरात आज आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडूनच हा त्यांचा कार्याचा प्रवास जाणून घेऊया. नमस्कार. मी राजकारणात जोडली गेली त्याच्या आधी माझी थोडीशी पार्श्वभूमी आहे. बचत गटासंदर्भात सांगावंसं वाटेल मला इथे. कारण मी बचत गटातूनच मी राजकारणात आली आहे. साधारणतः सुरुवातीला एक गृहिणी आणि ते आत्तापर्यंतचे उपविभाग संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. थोडक्यात इतिहास सांगायचं झालं तर माझं बचत गटाशी जे ऋण जोडलं गेलं आहे, तर त्यामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे. त्यामुळे मला ते विसरता येणार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक असं अरुणा वाघ म्हणून मॅडम आल्या होत्या माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की 40 महिलांना एकत्र करून आपल्याला बचत गट करायचा. आणि त्यावेळेला मला खरंच कल्पना नव्हती की बचत गट काय आहे आणि त्यातून मी एवढं काही करेन असंही मला वाटलं नव्हतं. परंतु 40 महिलांच्या ऐवजी माझ्याकडे 50 महिला जोडल्या गेल्या आणि त्यातून बचत गटाची स्थापना केली. त्याच्यात त्याच कार्यक्रमामधून 40 महिला एकत्र येऊन 4 गट माझे तिथेच झाले. आणि या सगळ्याची जी जबाबदारी मी पार पाडली, तर त्यातून नंतर हे सगळं माजी आमदार जे आहेत आमचे, तर त्यांनी हे हेरल्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि मग मला बोलावलं. माझ्या बिल्डिंगमधले काही लोक ह्याच्यामध्ये होते आणि त्यांच्या थ्रू मग मी राजकारणामध्ये एंट्री घेतली. कामगिरी म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून मी खूप काही काम केलेलं आहे. त्याच्यात महिलांना आपल्या पायावर उभं करायचं. कसं असतं ना, प्रत्येकीमध्ये एक एक गुण असतो, पण तो बाहेर काढणं महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळेला महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना करून त्याच्यानंतर मग आमच्याकडे जे माजी आमदार आमचे होते, तर त्यांनी मला सपोर्ट केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी जाऊन म्हणजे पूर्ण मुंबईवर म्हणजे जवळजवळ विरार म्हणू नका, चर्चगेट म्हणू नका, तिथपासून मी जे बचत गट आम्ही केले, तर त्या बचत गटाला खूप म्हणजे एवढं मला चांगला प्रतिसाद मिळाला की मला असं वाटलं की मी काहीतरी करू शकते महिलांसाठी. आणि एक स्वप्न उराशी बाळगून मी गेली होती की बाबा मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि अशा वेळेला महिलांना एकत्र करून 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 मग बचत गट स्थापन केले. त्याच्यानंतर ज्यांना बँका काय आहेत हे माहिती नव्हतं आणि व्यवहार माहिती नव्हतं बँकेचं, अशा महिलांना घेऊन मी हे सुरुवात केली. आणि त्यावेळेला मला वाटतं मिल पण बंद झालेल्या होत्या, पुरुष घरी बसले होते आणि महिला बाहेर पडल्या होत्या. तर अशा वेळेला तो सपोर्ट महत्त्वाचा होता. आणि हे सगळं हेरल्यानंतर मला राजकारणामध्ये असा निरोप मिळाला की तुम्ही पण इथे आमच्याबरोबर जॉईंट व्हा. आणि तसं मी त्याप्रमाणे मग राजकारणामध्ये माझी एंट्री झाली. लक्षणीय कामगिरी मी अशी केली की महिलांना आपल्या पायावर उभं केलं. बँकेमध्ये त्यांना बचत गट ओपन केल्यानंतर त्यांना त्यांचं लोन उपलब्ध करून दिलं की जेणेकरून त्यांना त्या आपल्या पायावर उभं राहून काहीतरी कामगिरी करतील. दुसरं की बऱ्याच ठिकाणी आम्ही अवेअरनेसचे कार्यक्रम केले. म्हणजे तुमचे लायन्स क्लब थ्रू
असेल किंवा मेडिकल कॅम्प असेल किंवा त्यांच्या घरात जाऊन म्हणजे असं कधी त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत महिलांचे की बाबा घरी घरी भांडणं होत आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये मला अक्षरा संस्था ही जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी काम करत असताना मला त्या लोकांची मदत या कामामध्ये झाली. त्यामुळे त्या महिलांचे प्रॉब्लेम सोडवण्याचे काम म्हणजे ते घरात घरात त्यांच्या जाऊन की त्यांची परिस्थिती काय आहे ते सगळं बघून तेही आम्ही केलं. त्याच्यानंतर बऱ्याच महिलांना मी आपल्या पायावर उभं करून म्हणजे कसं असतं की बचत गटामध्ये त्यांना नंतर प्रशिक्षण दिलेले आहेत महिलांना. अ, संगणकाचं त्यांच्या मुलांना आम्ही प्रशिक्षण दिले. त्यातून सगळ्या महिला बहुतेक महिला म्हणजे आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिल्यानंतर घरी कोणी परफ्यूम बनवणं किंवा मी स्वतः आता आयुर्वेदिक साबण बनवते, कॅन्डल्स बनवते. काही जणी बरेच आता 2 गटांना मी वडापावचा धंदा तोही उघडून दिला होता त्यावेळेला. आणि असं म्हणजे करत खूप काही करण्याचं काम केलेलं आहे मी. म्हणजे इथे सांगायला पण मला वेळ फार कमी पडेल. त्याच्यानंतर बालिकाश्रममध्ये जाऊन पण आम्ही अन्नदान केलेलं आहे. त्या छोट्या-छोट्या मुलींना ज्यावेळेला आम्ही गेलो, भेटलो आणि त्यावेळेला कसं झालेलं, की मुलींना बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, की बाबा आणि त्यांना असं म्हणजे त्या अक्षरशः वाट बघत असतात, की कोणीतरी आम्हाला भेटायला येईल आणि त्यावेळेला अन्नदान केलं त्यांना. तर म्हणजे केलं ह्याचं महत्त्व नाहीये, पण त्या मुलांना काहीतरी आपल्याकडून आपल्याला मदत करता येईल ते केलं. त्याच्यानंतर ज्या अगदी म्हणजे वंचित आहेत म्हणजे ज्यांना नवऱ्यांनी टाकलेलं आहे, अशा महिलांसाठी सुद्धा आम्ही कामं केलेली आहेत आणि ते पण महानगरपालिकेच्या अंतर्गत बरेच कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. जे आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेले आहेत ना, ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे. बँकेतून ज्यावेळेला लोन काढून दिले प्रत्येक म्हणजे गटाला आणि त्या गटाची जबाबदारी पण मीच घेतली. पण त्यावेळेला कसं झालं, की 45% आम्हाला सबसिडी मिळाली होती. 3 वर्षाचा कालावधी होता आमच्याकडे बचत गटांना काम दिल्यानंतर. तर ते दिल्यानंतर 3 वर्षामध्ये त्यांना फेडायचं होतं. पण त्याचाही म्हणजे पूर्ण फॉलोअप जो घ्यायला पाहिजे तो स्वतः मी घेतला होता. बँकांमधून आम्हाला एवढं सहकार्य मिळालं, की ज्यावेळेला पहिले मी 8 गटांना जे दिलं होतं लोन मिळवून, त्याच्यानंतर बँकेने बघितली कामगिरी चांगली आहे महिलांची. स्वतःहून त्यांनी परत मला सांगितलं, की परत तुम्हाला लोन वगैरे हवं असेल, तर इतर गटांना तुम्ही आणा, आम्ही ते करून देतो. प्रभादेवी विभागामध्ये बचत गट कोणाला माहिती नव्हते आणि ती योजना ही स्वतः मी राबवलेली आहे. त्यामुळे पहिलं माझं हे होतं, की बचत गटा थ्रू महिलांना एकत्र करून ती मोठी कामगिरी आपण केलेली आहे. त्याच्यानंतर कसं झालेलं आहे, की ज्या महिलांना काम नाही हाताला, अशा महिलांना पण काम मिळवून देण्याचं काम केलं. त्यांच्या सुख-दुःखात जाऊन त्यांना काय हवंय, काय नकोय, विभागामध्ये एक कुठलाही प्रॉब्लेम आला, पाणी नाही किंवा गटाराची समस्या आहे, काय आहे, हे सगळं आम्ही शाखेच्या मार्फत या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा घेत असतो. कुठलंही काम आलं, कुठे झाडं पडली आहेत, कुठे काय झालेलं आहे, कुठे प्रॉब्लेम झालाय, ट्रॅफिक जाम आहे किंवा रस्त्यावर ते गाड्या उभ्या करतात. त्या ह्या सगळ्या कामातून आम्ही त्यांना मदत करत असतो. आनंदाचा क्षण म्हटल्यावर आत्ताही माझ्या अंगावर काटा येतोय. काय झालेलं की सेनेत प्रवेश केल्यानंतर माझी एंट्री फार उशिरा झाली. जवळ-जवळ 2004 सालापासून मी बचत गटाचं काम करते आणि त्याच्यानंतर 2009 साली मी सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप काही मला करायला मिळालं, मला शिकायला मिळालं सेनेच्या संदर्भात आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. पण एका गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो, की एक वेळ सेना भवनला म्हणजे ज्यावेळेला बाळासाहेबांपर्यंत जाणं शक्यच नव्हतं, तर सेना भवनमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता आणि खूप गर्दी होती आणि मला ना खरं बाळासाहेबांना भेटण्याची खूप इच्छा होती. पण एवढ्या गर्दीमध्ये मला कोण घेऊन जाणार ना? परंतु माझे सहकारी होते. तर त्यांना मी सांगितलं, की म्हटलं असं-असं आहे, मला जरा साहेबांना भेटायचंय. किरण पावसकर मी नाव इथे घेऊ इच्छिते त्यांचं. तर ते मी आणि माझी एक मैत्रीण अमिता म्हणून आम्ही असे तिघेजण त्यावेळेला लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलेलो आणि आता ते खूप मोठे नेते झाले आहेत. परंतु त्यावेळेला त्यांनी मला हाताला धरून त्यांनी मला वर नेलं होतं आणि प्रत्यक्षात बाळासाहेबांना समोर त्यांच्या पायाला स्पर्श करताना म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आला होता माझ्या. म्हणजे तो एक क्षण माझा आनंदाचा होता खूप आणि म्हणजे ते अजूनही मला आठवलं तरी मला असं खूप हे वाटतं, की अरे आपण त्यावेळेला एकच मग तो क्षण होता, की त्यावेळेला बाळासाहेबांची आणि माझी भेट झाली होती. आणि दुसरा एक क्षण मला विसरता येणार नाही. बचत गटाच्या माध्यमातून काम करताना मला विशाखाताई मला घेऊन गेल्या होत्या. त्यावेळेला बंगल्यावर म्हणजे कसं झालेलं, की 2 दिवस आधी त्यांचा वाढदिवस झाला होता आणि त्या वाढदिवसाला मी जाऊ शकली नव्हते. कारण का मी नवीन होती ना, मला कोणी नेलेलं नव्हतं. पण 2 दिवसांनी मला त्यांना प्रत्यक्ष भेटीचा योग आला आणि ते पण कसं झालं, की आमच्या बचत गटाच्या जे चेक असतात त्याच्यावर स्नेहा पलनीकर मॅडमच्या सह्या असतात आणि त्यावेळेला बरेच
मंडळी होती आणि त्या मला जो अनुभव आला किंवा मला विशाखाताई मला तिथपर्यंत घेऊन गेल्या आणि मी विशाखाताईंचे पण आभार मानते त्या या गोष्टीसाठी. त्या मला इथपर्यंत घेऊन गेल्या आणि नंतर मग समोरासमोर बसून म्हणजे साहेब पण होते, उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी वगैरे होत्या आणि त्याच्यासमोर मला बचत गटाविषयी बोलायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं झालं की त्यावेळेला पार्ल्याला आमचं जे प्रॉडक्ट बनतं, बचत गटाच्या महिला ज्या बनवतात, तर पार्ल्याला ते विक्रीसाठी ठेवलं जातं आणि त्यावेळेला त्यांचं कसं झालं की ते विक्रीसाठी ठेवलं होतं, पण तिथे लोक येत नव्हती. तर त्याचं उद्घाटन करणं गरजेचं होतं आणि त्यावेळेला मी फक्त घाबरत का होईना मी उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब असं असं आहे, तिथे पार्ल्याला आपलं ठेवलं जातं प्रॉडक्ट, पण त्याचं उद्घाटन होतं. आणि त्याच वेळेला साहेबांनी लगेच तिथे डिस्कशन केलं आणि 11 तारखेला आपण त्याचं उद्घाटन करूया असं ते म्हणाले. आणि मला तो एक क्षण माझा खूप आठवणीतला राहणार आहे की मी तिथपर्यंत पहिल्यांदाच उद्धव साहेबांपर्यंत पोहोचले होते. हे माझे खूप आनंदाचे क्षण आहे. कसं असतं राजकारण म्हटल्यानंतर तुमच्या लष्कराच्या भाकऱ्या भरण्याचं काम असतं ते. फॅमिली सपोर्ट म्हणजे मला कसं झालं की सुरुवाती माझे वडील पण राजकारणी समाजकार्यामध्ये, त्याच्यानंतर माझं लग्न झालं, माझे मिस्टरही राजकारणामध्येच. तर त्यामुळे त्यांना ते कल्पना होती की काय आहे राजकारण म्हणजे. तर आता ते मागे आहेत आणि मी पुढे आहे, तर त्यांनी मला जो सपोर्ट केला आहे ना, तर ते म्हणजे तोड नाही. म्हणजे मी बोलू शकत नाहीये की मला त्यांनी किती सपोर्ट केलाय. माझे मिस्टरच नाही तर माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे माझी मुलं असतील, माझ्या सुना असतील, त्यांनी, माझी भावंड, त्याच्यामध्ये माझे भाऊ बहीण, माझे सगळे, म्हणजे यांचा एक सपोर्ट इतका चांगला आहे ना की कुठेही मी जायचं असेल, मला घरातलं काम सुद्धा मी आता टाकलं की बाबा मी आता जाते, मला नाही वेळ आहे, पण माझी घरातली कामं सुद्धा माझी सून करते. पण जो वेळ असतो त्या वेळेमध्ये सगळं घरातलं काम आटपून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु जर आता जाण्याची वेळ आमची ठरलेली असते की बाबा चला अमुक ठिकाणी आपण, पण येण्याची वेळ आमची नसते, तर त्यावेळेला फॅमिलीचा जो सपोर्ट असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. आणि खूप बरं वाटतं म्हणजे की त्यांचं सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आहे. आज काही वेळेला बघायला गेलं तर सुना बाहेर असतात आणि सासू घरी असते, पण माझ्याकडे उलट आहे. मी घरी असते, मी बाहेर असते आणि माझी सून घरी असते. कार्यकर्ता आणि नेता, आता हा जो मुद्दा तुम्ही सांगितलात, कार्यकर्ता आणि नेता हे याच्यामध्ये फरक जर बघायला गेलं ना, तर कार्यकर्ताच हा नेता होऊ शकतो. नेता डायरेक्ट होत नाही कुठल्याही गोष्टीसाठी. नेता हा ज्यावेळेला तुम्ही खाली ग्राउंड लेवलला जे काम करता तुम्ही, त्याची दखल वर घेतली जाते आणि त्याच्यानंतरच तुम्ही एक नेता होऊ शकता. पण कार्यकर्ते कसे 2-3 प्रकारचे कार्यकर्ते असतात. काही कार्यकर्ते असे असतात की तुम्ही ठीक आहे, संघटनेने बोलवलंय, आपल्याला जायचंय. दुसरा कार्यकर्ता असा असतो की माझ्यासारखा मी एक पदावर आहे, मला जाणं गरजेचंच आहे. पण त्याच्याबरोबर नुसतं जाणं गरजेचं नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्ही जीव ओतून काम करायला पाहिजे. कुठल्याही, आता आंदोलन आहेत, मोर्चे आहेत, सभा आहेत किंवा बारीक-सारीक कामं आहेत, विभागामधली कामं आहेत, शाखेमध्ये काही लोकं येतात. ते ह्या कामासाठी जीव ओतून आपण जेव्हा काम करतो, तो एक कार्यकर्ता, आणि त्या कार्यकर्त्यांपैकी एक मी आहे, याचा मला अभिमान आहे. तिसरं असं असतं की नाही, अरे ठीक आहे ना, जायलाच पाहिजे आपल्याला या कार्यक्रमासाठी. आणि असं असतं ना की एखादा कार्यक्रम जर आला तर त्यावेळेला ते घरी असतात, पण जिथे त्यांची गरज आहे की आज आम्हाला इथे जायचं, आंदोलन जायचं, सभेला, तर त्यावेळेला जो जाणार असतो तो एक कार्यकर्ता असतो. आणि या सगळ्याची दखल ज्यावेळेला वरच्या लेवलला घेतली जाते, त्यावेळेला त्यांना कळतं की अरे नाही, हा म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता आहे, घराघरात पोचलेला आहे, घराघरातल्या माणसांमध्ये पोचलेला आहे. आणि कसं असतं की आमची महिला आघाडी खूप सक्षम आहे. शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी महिला आघाडी आहे, खूप सक्षम आहे. तुम्ही केव्हाही बोलवलात ना, तरी ते तयार असतात यायला. म्हणजे अगदी सकाळी तुम्ही सांगितलं, रात्री जरी निरोप आले आमचे की सकाळी तुम्हाला यायचंय, तरी त्या तयार असतात. इव्हन 1 तासामध्ये एखादा कार्यक्रम आहे, बाबा एखादं आंदोलन घ्यायचं असेल, तर त्यावेळेला बघत नाहीत मागे पुढे की बाबा मी कशी जाऊ, आता मला वेळ नाहीये, मी घरात काम. तर ह्या प्रकारचे आमचे सगळे टप्प्याटप्प्याने येणारे असे कार्यकर्ते आहेत. पण आणि त्याच्यातूनच एखादा नेता घडतो आणि त्या नेत्याला सपोर्ट जर आमच्यासारख्यांचा कार्यकर्त्यांचा नसेल, तर काही त्याचा उपयोग नाहीये.